started. And now जो टूल आपल्याला लर्न करायचा आहे तो टूल म्हणजेच कोणता, गिट. ठीक आहे. तर त्याआधी थोडंसं रिकॉल करू की आपण काल काय केलं होतं. काय केलं होतं काल, एनी आयडिया? डेव्हऑप्सचं बेसिक्स आपण बघितलं होतं. ऍक्च्युली आता डेव्हऑप्स काय आहे, कशा पद्धतीने त्यामध्ये आपण काम करतो, डेव्हऑप्स रिलेटेड रिक्वायर्ड ज्या गोष्टी आहेत त्या आपण लर्न केलेल्या आहेत. डेव्हऑप्स कुठे काम करतं ते बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्येच डेव्हऑप्सची एक छोटीशी डेफिनेशन आपण क्रिएट केली होती. ती कोणती, DevOps is nothing but a methodology implementing automation in each and every steps of software development life cycle. करेक्ट आहे. तर यामध्ये DevOps ऍक्च्युली आहे काय, तर एक ग्रुप आहे मल्टिपल टूल्सचा. ओके, मल्टिपल टूल्सचा काय ग्रुप. त्यामध्ये टूल्स कोणते कोणते यूज केले जातात, गिट, गिटहब, गिटलॅब, डॉकर, कुबरनेटिस, टेराफॉर्म, एन्सिबल अँड जेनकिन्स. यापेक्षा जास्त तुम्हाला टूल्स मिळतील पण कमी नाही. DevOps इज नथिंग बट अ मल्टिपल टूल्सचा एक कॉम्बिनेशन, ज्यामुळे ऑटोमेशन सक्सेसफुल होतं. तुमचा जो टाइम ड्युरेशन होता प्रिव्हियस मेथडॉलॉजी मध्ये लागणारा तो कमी होतो. ठीक आहे. सो छोटीशी डेफिनेशन आपण इथे बनवलेली आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते, तर दोन टीम्स काम करतात. त्या दोन टीम्स मध्ये काही स्टेप बाय स्टेप वर्किंग होतं. त्या स्टेप बाय स्टेप्स, त्या पूर्व ज्या स्टेप्स असतात त्यांना काय म्हटलं जाते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सो इथे डेव्हलपमेंट टीम मध्ये आपण काय करतोय ते लिहिलेलं आहे मी, की काय कोडिंग करतो. जावा असो किंवा कुठली तरी लँग्वेज आपण सिलेक्ट करणार ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी. ओके, इथपर्यंत आपण काल बघितलेलं आहे. नंतर मी ऑपरेशन टीम कडे जाणार. ऑपरेशन टीम मध्ये काय होतं, तर त्यामध्ये डिप्लॉयमेंट करणे, त्यामध्ये काही कॉन्फिगरेशन करणे, या गोष्टी आपल्या कुठे पॉसिबल होतं, ऑपरेशन टीम मध्ये. तर ऑपरेशन टीम मध्ये डेव्हलप इंजिनियर ऍक्च्युअली काम करतो. क्लाउड इंजिनियर, क्लाउड आर्किटेक्ट काम करतात. ओके, ठीक आहे. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या काही स्टेजेस आपण बघितल्या. प्लॅनिंग, प्लॅनिंग म्हणजेच काय, पूर्ण रिक्वायरमेंट गॅदरिंग, ह्या सगळ्या गोष्टी डिझायनिंग वगैरे सगळं करून ठेवणे. दॅट इज नथिंग बट अ प्लॅनिंग. मेन काम स्टार्ट होतं कुठून, कोडिंग पासून. ओके, कोडिंग, कोडिंग नंतर टेस्टिंग. ओके, कोड मध्ये काय करतो आपण, कोडिंग म्हणजेच काय, तर इथे आपण कोड लिहायला सुरुवात करतो. ते जे मल्टिपल फाईल्स आपण लिहिणार. आता जो पण डेव्हऑप्स इंजिनियर सोडून तुमचा जो जावा इंजिनियर असेल, जावा सॉफ्टवेअर इंजिनियर और कुठला पण डेव्हलपर घ्या, कोडिंग कधी पण एकाच फाईल मध्ये लिहिली जात नाही. ओके, कोडिंग कधीही एकाच फाईल मध्ये लिहिली जात नाही, त्यामध्ये मल्टिपल फाईल्स असतात. तुम्ही आहे का इथे सांगू शकेल असं कोणत्या कोणत्या फाईल्स असतात? HTML, CSS, index.html, JS फाईल असतात ना, राईट. तर या सगळ्या मल्टिपल फाईल्सचा एक कॉम्बिनेशन, त्याला काय म्हणतो आपण, कोड. राईट, त्यालाच म्हणतो आपण एक ऍप्लिकेशन. क्लिअर आहे, राईट. सो कोडिंग, त्या पूर्ण फाईल्सला प्रॉपर वेने मॅनेज करण्यासाठी जे टूल्स यूज केले जातात ते कोणते आहे, गिट आणि गिटहब किंवा यासारखेच टूल. या टूल्सला एक स्पेसिफिक नाव आहे, सोर्स कोड मॅनेजमेंट. या टूल्सला काय म्हटलं जातं, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. ओके, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल्स. सो येस, त्यानंतर ना टेस्टिंग. टेस्टिंग बद्दल तुम्हाला थोडीफार आयडिया आहे, आय थिंक सो. टेस्टिंग कशी केली जाते, काय केली जाते, किंवा तुम्ही ऐकलं असेल सर आधीच्या कंडिशन मध्ये काय होतं की मॅन्युअल टेस्टर असं नाव ऐकत होतो आपण. ऐकलंय तुम्ही? बट आता काय ऐकता, ऑटोमेशन. का बरं? कारण तिथे सुद्धा डेव्हऑप्सचे टूल्स यूज केले जातात, ऑटोमेशन क्रिएट केलं जातं. आणि आता डिमांड कोणाची आहे, मॅन्युअलची आहे का? नाही. कोणाची आहे? ऑटोमेशन वाल्याची. बरोबर. येस. त्यानंतर क्वालिटी चेक,
ह्या प्रोसेस थ्रू केल्या जातं का, कोड व्यवस्थित आहे की नाही, त्याची क्वालिटी कशी आहे, ते डिप्लॉयमेंट केली जाते एखाद्या सर्व्हरवर, एखाद्या AWS EC2 इन्स्टन्सवर आपली अप्लिकेशन डिप्लॉय केली जाते. त्यासाठी यूज केलेले टूल्स म्हणजे कोणते, डॉकर आणि कुबरनेटिस. आपण अप्लिकेशन तर डिप्लॉय केली आहे, बट त्यामध्ये जर आपल्याला काही कॉन्फिगरेशन करायची आहे, तर कॉन्फिगरेशन करण्यासाठी जे टूल्स यूज केले जातात, Ansible सारखे टूल्स यूज केले जातात. ठीक आहे. याने होते काय, तर आपण ऍट अ टाइम मल्टिपल सर्व्हर्सला एक साथ कॉन्फिगर करू शकतो. आणि हे काम असतं सिस्टम ऍडमिनचं, सिस्टम इंजिनियरचं. तो करतो काय, हंड्रेड्स ऑफ सर्व्हर्स असतात त्याच्याकडे. जसे आपले लॅपटॉप्स कन्सिडर करा, एका कंपनीमध्ये, एका ऑर्गनायझेशन मध्ये जर आता विंडोज 10 आहे, विंडोज 10 वरून विंडोज 11 करायचंय. आता सध्या तुम्ही तो फेस नसेल केला, बट मी फेस करतो प्रत्येक वेळेला. जर काही अपडेट आलाय विंडोज मध्ये म्हणा किंवा एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणा, तर होतं काय, ऍट अ टाइम 100 सगळ्या पीसीस वर अपडेट पास केला जातो. आणि तो कधी, सॅटर्डे संडेला. जेव्हा आमचा लॅपटॉप असा ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये असतो, तेव्हा तो ऑटोमॅटिक रिस्टार्टला चालला जातो. ठीक आहे. का बरं, कारण त्यामध्ये कुणीतरी अपडेट टाकलेला आहे, शेड्यूल केलेला आहे. कळलं? ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कशाने पॉसिबल होतात, Ansible थ्रू पॉसिबल होतात. हंड्रेड्स ऑफ पीसी यू कॅन कॉन्फिगर ऍट द सेम टाइम. करेक्ट. देन मॉनिटरिंग. एकदा जर अप्लिकेशन बनलेली आहे, एकदा अप्लिकेशन बनल्यानंतर ती प्रॉपर काम करत आहे की नाही, त्यामध्ये काही इश्यूज येतात का, राईट, किती ट्रॅफिक ती हँडल करू शकते, किती नाही, त्यामध्ये सीपी युटिलायझेशन, रॅम युटिलायझेशन प्रॉपर चाललंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशा माहिती होणार आपल्याला, कशा माहिती होणार. गाडी घेतल्यानंतर गाडी जोपर्यंत आपण चालवणार नाही ती चांगली आहे की नाही कसं माहित होईल, बरोबर ना. रेग्युलर बेसिसवर आपण काय करतो, गाडीला रन करत राहतो, तेव्हाच माहित पडते की बाबा काहीतरी फ्यूल लीक होत आहे, हे होत आहे, ते होत आहे, किंवा ब्रेक लूज असेल, राईट ना. नंतर आपण काय करतो, त्याला टेस्ट ड्राईव्ह नंतर, हा बाबा ठीक आहे कन्फर्म कर, अदरवाइज थोडेसे चेंजेस करून दे आणि घेऊन चल. सो दॅट इज नथिंग बट युअर मॉनिटरिंग, की एकदा ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यावर तुम्ही कंटिन्यू त्याला वॉच करता, काही इश्यू असेल, काही बग्स असेल तर ते रिझॉल्व्ह करून घेता. काल आपण हॉस्टर ऍप्लिकेशन बद्दल बोलत होतो, है ना. आधी कशी व्हायची, बफर व्हायची, 2-3 करोड जेव्हा व्ह्यूअर्स यायचे तेव्हा तो बफर व्हायला सुरुवात होऊन जायची, किंवा कधी कधी तर हँग पण व्हायची, बरोबर. बट आता होते का, कारण जे त्यांना इश्यू फेस झाले ते त्यांनी मॉनिटर केले आणि त्याला रिझॉल्व्ह केले. सो मॉनिटरिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर डेव्हऑप्स लाईफ सायकल. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. त्यानंतर एक एक्स्ट्रा ऍडेड स्टेप्स म्हणजे, आता हे स्टेप्स मध्ये येत नाही ती, बट मी लिहिलेली आहे कारण तुम्हाला पण आयडिया यावं काय असतं इन्फ्रा मॅनेजमेंट. तुम्ही AWS लर्न केलाय, EC2 इन्स्टन्स क्रिएट केलाय, VPC क्रिएट केलाय, सगळ्या गोष्टी तुम्ही क्रिएट केल्या. काय केलं, तुम्ही जाता तिथे कन्सोलवर लॉन्च इन्स्टन्स नंतर AMI बाकी सगळ्या गोष्टी सिलेक्ट करता, एक इन्स्टन्स लॉन्च होतं, राईट. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय माझा? ओके, कूल. सो होते काय, तुम्ही सगळ्या गोष्टी मॅन्युअली करता AWS मध्ये, राईट ना. बट विथ युझिंग टेराफॉर्म काय करतो, तर तुम्हाला त्या पूर्ण रिसोर्सेसला ऑटोमेट करून देतो. म्हणजे करायचं काय, टेराफॉर्म मध्ये एक फाईल लिहायची की मला EC2 इन्स्टन्स पाहिजे, कोणता पाहिजे, इन्स्टन्सचा टाइम कोणता असायला पाहिजे, सिक्युरिटी ग्रुप कोणता असायला पाहिजे, VPC कोणता असायला पाहिजे, हे सगळं आपण काय लिहिणार, एका फाईल मध्ये लिहिणार. सिंपल. VPCचं नाव, इन्स्टन्स टाईप कोणता आहे, एवढं इझी असते ते. ठीक आहे, आपण लर्न करणारच आहोत. गिटअप नंतर मे बी आपण टेराफॉर्म स्टार्ट करून टाकू किंवा बघू कुठला टूल घ्यायचा. सो त्यानंतर त्या फाईलला एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्याबरोबर तुम्हाला वाटेल ते रिसोर्सेस सगळे क्रिएट होऊन मिळेल.
तुम्ही जे त्या फाईलमध्ये लिहिलेले. तुम्ही VPC लिहिला असेल तर VPC क्रिएट होईल, सबनेट, राऊट टेबल, सगळ्या गोष्टी 1 by 1 क्रिएट होत जा. तुम्हाला AWS वर जायची गरज पडली का? नाही. तुम्ही जे AWS वर मॅन्युअली काम करायचे ते सुद्धा काय झालं, ऑटोमेट झालं. तर याला म्हटल्या जातात इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल टेराफॉर्म. AWS मध्ये तुम्ही क्लाउड फॉर्मेशन शिकलात का? क्लाउड फॉर्मेशन? येस सर. ओके. पण इथे भरपूर जणांना माहिती नाही आहे, मे बी तुम्ही नाही केले असेल, नो वरीज. अंकित किती वेळ झाला लॉबी मध्ये? हॅलो अंकित. ओके, नो वरीज, लेट्स स्टार्ट दिस. कशावर होतो आपण? क्लाउड फॉर्मेशन. तर AWS मध्ये एक सर्व्हिस आहे क्लाउड फॉर्मेशन, जी काय करते, तिथे तुम्ही तुम्हाला काय काय हवं आहे फाईल मध्ये लिहा आणि ती फाईल तिथे एक्झिक्यूट करा. तुमचं काय होतं, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही त्या फाईल मध्ये लिहिलेली आहे, इन्स्टन्स लिहिला असेल इन्स्टन्स, VPC लिहिला असेल VPC, सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक क्रिएट होत जातात. क्लाउड फॉर्मेशन ओनली. क्लाउड फ्रंट त्याच्यासाठी नाही आहे. क्लाउड फ्रंट विथ S3. क्लाउड फ्रंटचा काय यूज आहे, कोणाला आयडिया आहे का? आठवतं का क्लाउड फ्रंट? खूप इम्पॉर्टंट आहे क्लाउड फ्रंट. टू रिड्यूस लॅटेन्सी. सर्च करून सांगतो की काय? सर्च करून नाही सांगितलं ना? नाही. गुड. अथर्व शिंदे. ओके. इथे 2-3 चेहरे मला आणखी नवीन दिसत आहेत. ऑनलाईन मध्ये पण 2-3 जण न्यू ऍड झालेले आहेत. बट ठीक आहे, आज काही इन्फॉर्मेशन घेत नाही. मला नाव सांगा फक्त. वैष्णवी. येस, तुमचं? ऐश्वर्या. ठीक आहे. क्लाउड फॉर्मेशन ते एक सर्व्हिस आहे कशाची? AWS ची. ओके. सेम अझुरे मध्ये किंवा GCP मध्ये पण तुम्हाला त्या पद्धतीची सर्व्हिस मिळेल. टेराफॉर्म काय करतो, तर टेराफॉर्म हा 3, 4, 5 जेवढे पण क्लाउड प्रोव्हायडर्स आहेत सगळ्यांसोबत कॉम्पॅटिबल आहे. ओके. सो धीरे धीरे तुम्ही त्यावर जाणार. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल समजलं, हे आपण डिस्कस केलं होतं. देन त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे की डेव्हलप्स इंजिनियर मस्ट हॅव ऑल दिस टूल्स नॉलेज. करेक्ट? राईट. तर याआधी आता डेव्हलप्स आपण मेथोडॉलॉजीचा विचार करतोय, आपण ते लर्न करतोय, पण त्या आधी काय होतं? वाय डेव्हलप्स नाव? डेव्हलप्स मध्ये आल्यानंतर काही बेनिफिट्स आपल्याला मिळाले है ना. त्याच्या आधी काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण त्यावेळी डिस्कस केलं वॉटरफॉल मेथोडॉलॉजी केलं ना. तर वॉटरफॉल मेथोडॉलॉजी मध्ये काम कसं व्हायचं? एका फ्लोने चालू, जसं स्टार्ट झालं तसं जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत तो थांबणार नाही. वॉटरफॉल मेथोडॉलॉजी मध्ये काय होतं? डेव्हलपर कोड लिहायला सुरुवात करतो. अप्लिकेशनचा कम्प्लीट कोड 1,00,000 लाईन असेल तर 1,00,000 लाईन लिहेपर्यंत तो थांबणार नाही. त्यानंतरच तो टेस्टिंगला पाठवणार, त्यानंतरच डिप्लॉय करणार, त्यानंतरच तो क्लायंटला दाखवणार. ही फ्लो असेल. ओके. क्लायंट कडे कधी जाणार? तो एकदम शेवटी. मी छोटा एक्झाम्पल पण दिला होता बिल्डिंग बांधण्याचा, है ना. जर बिल्डिंग पूर्ण बांधली आहे, 10 मजली इमारत है ना, 10 मजली इमारत जर मी पूर्ण बांधून टाकली आणि नंतर त्या ओनरला दाखवलं, तर ओनर काही चेंजेस जर त्याला करायचे असेल तर करू शकेल का? पॉसिबल आहे का? नाही. मग इथे होतात प्रॉब्लेम्स. एक तर टाइम गेलाच गेला, चेंजेस करायचे ते होत नाहीये, करायची असेल तर तोडफोड पुन्हा करावी लागेल. कोड मध्ये पण सेम. ओके. परत
टेस्टिंग करा, परत क्लायंटकडे जा. हेक्टिक टास्क आहे आणि खूप लेंदी टास्क आहे, टाइम खूप जास्त जातो. ठीक आहे. तर या गोष्टींचं रिझोल्युशन म्हणजेच आपण आलो कोणत्या नवीन मेथोडॉलॉजी मध्ये. ती कोणती मेथोडॉलॉजी? एजाईल मेथोडॉलॉजी. तर एजाईल मेथोडॉलॉजी मध्ये होतं काय, सेम एक बिल्डिंगच एक्झाम्पल घेतलं काल आपण. फर्स्ट फ्लोअर क्रिएट झाला, क्लायंटला दाखवायचं, क्लायंट चेक कर असंच पाहिजे का नाही, तुला चेंजेस करायचे तर आताच सांगून दे, नाहीतर होणार नाही. चांगला कन्सेप्ट आहे हा. तर याच कन्सेप्टला इथे अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये यूज केला जातो. की काय होतं, जर आता फेसबुकचा किंवा कुठलाही लॉग इन पेज क्रिएट करायचा आहे तर लॉग इन पेज आधी क्रिएट होणार, तो टेस्ट होणार, तो क्लायंटकडे जाणार, ती चेक करा, काही चेंजेस असेल तर सांगा, असेल तर ठीक, नसेल तर मग तो समोरचा कोड लिहायला सुरुवात करतो. So that is nothing but a agile methodology. But प्रॉब्लेम असा आहे की लिमिटेड डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे. काय लिहिलंय मी? प्रिडिक्टेबल ना, राईट. तो लेस प्रिडिक्टेबल की काय होणार, कसं होणार सांगता येत नाही सध्या तरी. ठीक आहे. टाइम कन्झ्युमिंग आहेच. वॉटरफॉल मध्ये आपल्याला 6 महिने लागायचे, पण इथे 2 महिने आपण रिड्यूस करू शकलोय. ओके. आणि स्केलिंग करणे, ऑटोमेशन करणे इथे अजूनही थोडंसं डिफिकल्ट जातं. तर या 2 मेथोडॉलॉजीज आधी आहेत आपल्या. एजाईल मेथोडॉलॉजीचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे कोणता, तर डेव्हऑप्स. डेव्हऑप्स इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ 2 टीम्स, डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स. ठीक आहे. तर डेव्हऑप्स मध्ये आपल्याला कोणते ऍडव्हान्टेज भेटले, लेस टाइम कन्झ्युमिंग आहे, ऑटोमेशन युजिंग मल्टिपल टूल्स आपण यूज करतोय. ठीक आहे. कंटिन्युअस प्रोसेस असते, एकदम कंटिन्युअस प्रोसेस असते. तर तुम्ही जर याचा जर लोगो बघितला, कशाचा, डेव्हऑप्सचा, डेव्हऑप्सचा जर तुम्ही लोगो बघता आहात तर लोगो मध्ये काय दिसतं, इन्फिनिटी दिसते, राईट. सो इथे सुद्धा जर तुम्ही चेक केलं तर इथे तुम्हाला कोणत्या स्टेजला कोणता टूल यूज करायचा आहे हे त्याने दाखवलेलं आहे. आहे विजिबल. मोठी इमेज पाहिजे आपल्याला आणि क्लिअर पाहिजे. ओके. आय होप दिस इज विजिबल, राईट. सो काय दिलेलं आहे यांनी, मल्टिपल स्टेप्स त्याने दाखवलेले आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या. सॉरी, बघा प्रत्येक स्टेज मध्ये कोणता कोणता टूल यूज करायचा आहे ते सांगितलेलं आहे. डेव्हऑप्स मध्ये आता टूल्स स्टेप्स थोड्याशा वेगळ्या होतात, त्या कशा आहेत ते बघायचे. बघा, सर्वात आधी प्लॅनिंग, देन कोडिंग. बिल्डिंग म्हणजेच काय होणार आहे, बिल्डिंग म्हणजे इथे ज्या काही मल्टिपल फाइल्स असणार, तुमचं फाईल क्रिएशन. काय म्हटलं, परत बोल. फाईल क्रिएशन. राईट. बघा मी सांगतो, मल्टिपल फाइल्स आहेत, त्यांना कंबाईन करून एक त्यांचा पॅकेज क्रिएट करणे किंवा आर्काइव्ह क्रिएट करणे म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्याला आर्टिफॅक्ट पण बोलतात. ठीक आहे. तर 3 पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आर्टिफॅक्ट बोलू शकता, अदरवाइज पॅकेज बोलू शकता, अदरवाइज तुम्ही आर्काइव्ह बोलू शकता. ठीक आहे. तिन्ही वर्ड्स पैकी कुठला तर वर्ड समजला तुम्हाला, कुठला वर्ड समजला, पॅकेज समजला. ओके. आर्काइव्ह म्हणजे काय असते, आर्काइव्ह मध्ये सुद्धा काय असते की मल्टिपल फाइल्सला आपण काय करतो, एकत्र करून पॅक करतो. आर्टिफॅक्ट पण सेम. ठीक आहे. तर तिन्ही वर्ड्स तुम्ही कन्सिडर करू शकता. तर इथे बिल्डिंग म्हणजेच काय होत आहे
की मल्टिपल फाईल्स असणार, त्या मल्टिपल फाईल्सला एक पॅकेज मध्ये टाकणार, पॅकेज क्रिएट करणार आणि त्या पॅकेजलाच आपण टेस्ट करू शकतो, कारण ती असते तुमची ऍप्लिकेशन ऍक्च्युअली. ओके राईट. सो इथे टूल्स बघा, कोड करण्यासाठी तुम्ही गिट, जिरा, इक्लिप्स वगैरे यूज करू शकता. जावा यूज करता तर इक्लिप्स यूज करता, बरोबर आहे राईट. मॅनेजमेंट करायची आहे तर आपल्याला गिटचा यूज करायचा आहे. देन असते बिल्ड, तर बिल्ड मध्ये पॅकेज क्रिएट करण्यासाठी आपल्याला मेवनचा यूज करायचा आहे, जावा बेस्ड आहे. देन टेस्टिंग साठी, टेस्टिंग आय थिंक ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे टेस्टिंग काय असते. तर टेस्टिंग मध्ये सेलेनियम तुम्ही नाव ऐकलं असणार आहे, जे युनिट तुम्हाला माहिती असेल नसेल, बट हे आपल्या काही कामाचं एवढं नाही आहे, बट येस तुम्हाला नॉलेज असणे आवश्यक आहे की होतं कसं. ठीक आहे राईट. देन रिलीज, रिलीज म्हणजेच काय तर ऑपरेशन टीम, सॉरी डेव्हलपमेंट टीम कडून कोणाला देणे, ऑपरेशन टीमला देणे. तर इथे तो पॅकेज टेस्ट झालेला आहे हे कन्फर्म करून मॅनेजर काय करतो, अप्रुव्हल देतो आणि देन ते रिलीज केलं जाते कोणाकडे, ऑपरेशन टीम कडे. इथे आपण ऍक्च्युअली काम करतो आणि यामध्ये टूल्स जे यूज होतात, मी म्हटलं तुम्हाला अँसिबल यूज होतो कॉन्फिगरेशन साठी. आणखी इथे ते टूल्स दिलेले नाहीये, गिट डॉकर कुबरनेटिस लिहिलेलं नाहीये यांनी, बट ते दुसऱ्या इमेज मध्ये मिळू शकते. सी इथे डॉकर कुबरनेटिस दिसे, कुबरनेटिस आहे. मॉनिटरिंग साठी ग्राफाना दिलेला आहे, तुम्ही क्लाउडवॉच यूज करू शकता AWS मधला मॉनिटरिंग साठी. कूल. अगेन प्लॅनिंग, अगेन कोडिंग, तर ही जी सायकल आहे ही कंटिन्युअसली वर्क करत असते. डिप्लॉय साठी बघा तुम्ही काय कशा डॉकर AWS वर तुम्ही डिप्लॉय करू शकता. तर हा जो प्रोसेस असतो हा कंटिन्यू फ्लो मध्ये चालतो. प्लॅन होणार, काही इश्यू आला तर लगेच तो डेव्हलपर कडे जाणार, लगेच त्याची पॅकेजिंग होणार, लगेच तो टेस्ट होणार आणि डिप्लॉय होणार. ओके. सो दॅट इज वाय वी कॅन सी हिअर द लोगो ऑफ DevOps इज इन्फिनिट. याला म्हटलं जाते कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी. कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजेच डेव पार्ट, डिलिव्हरी म्हणजेच ऑर डिप्लॉय म्हणजेच ऑपरेशन पार्ट. आणि यामध्ये वर्ड कोणता यूज करतो आपण, कंटिन्युअस. कळलं का? ठीक आहे. ऑनलाईन मध्ये समजलं का? रिस्पॉन्स देत चला, कारण तुम्हाला समजलं नाही समजलं तुम्हाला सांगायचं आहे. काही इश्यू असेल तर मला सांगा, मी त्याला क्लिअर करू शकतो. ओके. Yes, sir. ओके. So DevOps is a methodology that combines software development and IT operations to improve and speed up the development process. Okay? बघा कशाने बनलेला आहे ते सुद्धा सांगितले आहे त्यांनी. याचे काही फीचर्स तुम्ही बघू शकता. What does DevOps do? Improve the collaboration. डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन टीम मध्ये कोलॅबोरेशन वाढतो, ऑटोमेशन प्रोसेस आहे, डिलिव्हरी फास्टर, रिस्पॉन्स टाइम वाढतो आणि यस तुम्हाला कंप्लीट CI/CD मध्ये काम करायचं. मल्टिपल टूल्स तुम्हाला यूज करायचे आहे. यामध्ये तुम्ही सिम्पली डॉक्युमेंटेशन कुठलेही यूज केले तरी चालेल. सो यामधलाच पहिला टूल जो आपल्याला यूज करायचा आहे तो कोणता टूल आहे, गिट. कशासाठी यूज करायचा आहे, तुमचा सोर्स कोड मॅनेज करण्यासाठी. आणि गिट म्हणजे कोणतं, कशामध्ये येतं, सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये. माईक कोणाचा चालू आहे, काही इश्यू असेल तुम्हाला बोलायचं असेल तरच माईक ऑन करा. ओके. So where we are, Git. Source code management. What is source code management actually? ते आपल्याला बघायचं आहे आधी. ठीक आहे.
तर सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे काय, SCM म्हटलं जातं. Source code management this is nothing but a tool that helps term manage and track changes in their code base. तुम्हाला वर्जनिंग माहिती आहे काय असते वर्जनिंग? वर्जनिंग स्टेट कंट्रोल, वर्जनिंग काय बॅकअप असते? राईट. तुम्ही AWS शिकलात, S3 शिकलात, त्यामध्ये वर्जनिंग शिकलात की नाही? शिकलात ना? किंवा तुम्ही Yes. तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन यूज करता, सर प्रत्येक ऍप्लिकेशनचं काही ना काही वर्जन येते, म्हणजे ऍक्च्युली होते काय? बॅकअप, राईट, बॅकअप. अजून वर्जन म्हणजे ऍक्च्युली असते काय, तर काहीतरी न्यू प्रिव्हेंट डिलिशन मेथड. काहीतरी त्यामध्ये न्यू अपडेट ऍड केला असतो. हॉटस्टारची प्रिव्हियस ऍप्लिकेशन त्यामध्ये बग्स होते, बट जेव्हा तुम्ही न्यू ऍप्लिकेशन यूज करता त्यामध्ये ते रिझॉल्व्ड आहे. तुमचा बफरिंग येत नाही, काही येत नाही. व्हॉट्सअप मध्ये आधी कॉलिंग नव्हती, बट आता कॉलिंग अवेलेबल आहे ना. बट असं थोडी आहे की व्हॉट्सअपचा तो पुराणा वर्जन तो गायब झाला असेल. त्याने कुठेतरी त्याला स्टोअर करून ठेवलेलं आहे, कारण कधीतरी त्याच्या कामात येईल. एखादी दुसरी ऍप्लिकेशन बनवण्यासाठी सुद्धा तो कोड तो यूज करू शकतो. व्हॉट्सअप मिनी, व्हॉट्सअप लाईट अशा ऍप्लिकेशन तो क्रिएट करू शकतो. स्मॉलर मोबाईलसाठी, छोट्या मोबाईलसाठी करू शकतो की नाही, ज्यामध्ये एवढी मोठी ऍप्लिकेशन चालणार नाही. करू शकेल, गरज पडणारच आहे त्याला. तर ऍक्च्युली वर्जन्स म्हणजे काय, तर वर्जन्स एक मॉडिफाईड ऍप्लिकेशन, मॉडिफाईड त्यामध्ये काही ना काही न्यू फीचर्स ऍड केलेले असतात, काही ना काही चेंजेस असतात, काही ना काही न्यू मॉडिफिकेशन असतात. बट जेव्हा आपण ते मॉडिफिकेशन करतो त्याला काही न्यू नाव देतो. तसं व्हॉट्सअप वर्जन 1 जर न्यू फीचर्स त्याच्यात ऍड केले आहे आपण, तर काही चेंजेस केले आहेत, तर पुराण्याचं नाव काय, फक्त व्हॉट्सअप. बट नवीन याचं नाव काय, व्हॉट्सअप V1. आणि याने आता होत काय ऍक्च्युली, तर आपण पुराणा पण बघू शकतो, न्यू पण बघू शकतो, दोन्ही बघू शकतो. तर सेम टाईपने ऍक्च्युली आपण आपल्या डेव्हलपर करतो काय, तर कोड लिहितो, सोर्स कोड. तो आज काम करणार, आज एक फाईल सेव्ह करणार, तो उद्या काम करणार, उद्या पुन्हा फाईल सेव्ह करणार, परवा काम करणार, पुन्हा फाईल सेव्ह करणार. बट 10 दिवसानंतर जर त्याला असं वाटतंय की बाबा 5 दिवसाआधीचा जो कोड होता तो छान होता, 5 डेज आधी जर आपण कोड लिहिलेला आहे तो छान आहे, तर तो त्याला घ्यायचा कसा, तो त्याने रिट्राय कसा करायचा, है ना. बट जेव्हा तो सेव्ह करतोय तेव्हा त्याला एक आयडी येत आहे, युनिक आयडी. त्यामुळे तो काय करतोय, तर रिट्राय करू शकतो पुराणा कोड. कळलं? तर येस, सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर प्रॉपरली ट्रॅक ठेवणे तुमच्या कोडिंग फाईल्सचा, किंवा येस व्हॉट एव्हर यू आर रायटिंग. ठीक आहे. तर कम्प्लीट ट्रॅक चेंजेस टू देअर कोड बेस. तुमच्या कोडिंग फाईल्स मध्ये तुम्ही जे काही चेंजेस करणार आहात त्यांचा ट्रॅकिंग म्हणजेच काय, तर सोर्स कोड मॅनेजमेंट. आणि यालाच म्हटलं जाते व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तर हे असतात 2 टाईपचे. ओके. ओके. तर हे असतात 2 टाईपचे. ते कोणते सी SCM, it is used to manage code in the form of versions. That way it's also called as version control system. सो वर्जन कंट्रोलिंग मध्ये 2 टाईपचे असतात. एक असते सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम आणि दुसरा असतो डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. ओके. सो लेट्स चेक दिस, व्हाट इज सेंट्रलाइज अँड हाऊ इट्स लुक लाईक.
मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन देतोय कारण तुमच्या डोळ्यात असायला पाहिजे. मी ब्लॅकबोर्डचा यूज करत नाहीये कारण ऑनलाईन पण मुलं आहेत. ठीक आहे, त्यामुळे मी इमेजेस शो करून तुम्हाला थोडंसं बेटर अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे, त्यामुळे दाखवतोय. सो सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम, लेट्स सी हाऊ. इकडे दिलेले आहे त्यांनी दोन्ही पण. ही इमेज आपल्या कामाची आहे. क्लियर का नहीं होते हैं? ओके, ही थोडी रिझोल्यूशन छान दाखवत आहे. सो लेट मी ओपन दिस. येस, गुड, नाईस रिझोल्यूशन. बघा ह्या डायग्राम कडे लक्ष द्या. वर्जन कंट्रोल सिस्टम, त्यामध्ये दोन पार्ट कोणते कोणते? सेंट्रलाइज आणि डिस्ट्रीब्युटेड. सेंट्रलाइज अँड डिस्ट्रीब्युटेड. आता सेंट्रलाइज ऍक्च्युअली असते काय तर, प्लीज कन्सिडर करा तुमचं S3 बकेट AWS मध्ये, आणि S3 बकेट वरून तुम्ही 3 कलिग्स आहात, डेटा ऍक्सेस करताय. पण S3 वर जर तुम्हाला काम करायचं असेल तर कंटिन्यू 24/7 तुम्हाला तिथे कनेक्टेड राहावं लागेल. बरोबर? कशाचं बघतोय आपण? सेंट्रलाइजचं बघतोय. ओके, एकच रिसोर्स आहे तुमच्या लॅपटॉप मध्ये, कुठलाही डेटा नाहीये. तो कधी होणार? जेव्हा तुम्ही 24/7 कनेक्टेड राहणार. तुम्ही जे काम इथे करणार तेच काम इथे सेव्ह होत आहे. एकदा का कनेक्टिव्हिटी गायब, तुमच्या लॅपटॉप मध्ये डेटा नाही. एकदा का हा सर्व्हर डाऊन झाला तरीही तुमचा डेटा लॉस. प्रॉब्लेम आहे काय? कारण इथे डेटा एकाच लोकेशन मध्ये आहे. डेटा कुठे आहे? एकाच लोकेशन मध्ये, सेंट्रलाइज लोकेशन. ओके, आणि त्याला जोपर्यंत कनेक्टेड आहोत तोपर्यंत आपण डेटावर काम करू शकतो, अदरवाइज करू शकत नाही. तर कनेक्टिव्हिटी 24/7 कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. इंटरनेट असणेच आवश्यक आहे. इलेक्ट्रिसिटी सुद्धा डाऊन झाली तर तुम्ही कनेक्ट राहू शकणार नाही. लॉसेस आहेत भरपूर. येस, आणि येस, तो डेटा जर इथून हा डेटाबेस पूर्ण डाऊन झाला तर काही तुमच्याकडे डेटा रिकव्हर करण्याचं काही साधन आहे का? काहीच नाही. आहे का? नाहीये. मग डेटा मिळणार का? नाही मिळणार. झाला लॉस. तर याचंच न्यू व्हर्जन म्हणजेच आता आणलं काय आपण? डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तर इथे काय होतं? तुमच्या डेटाच्या कॉपीज बनतात, बॅकअप्स मध्ये असतो तो. आता ते कसं? हा रिपॉझिटरी आणि वर्किंग कॉपी हे तुम्ही कन्सिडर करा एक तुमचा लॅपटॉप. ठीक आहे, हा सुद्धा तुम्हाला काय कन्सिडर करायचा आहे? लॅपटॉप. हा तिसरा लॅपटॉप. ओके, कळतं इकडे? ओके, सो सिंपल. तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही काम करणार, तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही एक रेपॉझिटरी क्रिएट करणार. ठीक आहे, देन ते रेपॉझिटरी मधून तुम्ही काय करणार? सर्व्हर, जो सेंट्रलाइज सर्व्हर असणार त्या सेंट्रलाइज मधून डेटा तुम्ही तुमच्या रेपॉझिटरी मध्ये पुल करणार, म्हणजे कॉपी करून ठेवणार. कळलं? आता सेंट्रलाइज रेपॉझिटरी मध्ये पण डेटा आहे आणि तुमच्या लॅपटॉप मध्ये पण डेटा अवेलेबल आहे. या डेटामध्ये तुम्ही काही चेंजेस केले तर ते चेंजेस तुम्हाला परत इकडे टाकता येतील. आणि इथे एकदा का चेंजेस आले, सगळे चेंजेस आल्यानंतर जो तुमचा फ्रेंड आहे, कलिग आहे, तो त्यांच्या लॅपटॉप मध्ये पण तो डेटा पुल करेल. तर इथे सुद्धा त्याच्याकडे तो स्टोर्ड असणार. आता कॉपीज किती झाल्या? मल्टिपल कॉपीज झाल्या. त्याच्या लॅपटॉप मध्ये पण आहे युजर 1, इथे पण आहे डेटा अपडेटेड. याने पुल केलं, याच्याकडे सुद्धा डेटा अवेलेबल आहे. तर इथे काय होत आहे? मल्टिपल कॉपीज बनत आहेत. तुम्ही तो प्रॉपर टॅगिंगने सेव्ह करता आहात. जरी हा सर्व्हर डाऊन झाला तरी डेटा अवेलेबल आहे
बॅकअप मध्ये अवेलेबल आहे, तुमच्या लॅपटॉप मध्ये आहे ना, रिपॉझिटरी मध्ये, याच्या लॅपटॉप मध्ये पण आहे. हा जरी डाऊन झाला तरी हा करू शकतो काम. हा पुश करेल नवीन सर्व्हर बनवून आणि इथून मग डाटा तुमचा युजर वन पण घेऊ शकेल. सो दिस इज द बेनिफिट ऑफ डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टमच आपला गीट आहे, ज्याला आपल्याला लर्न करायचं. Git is a free open source version control system that tracks changes to project. It used to store code, track changes and collaborate and code. तर हा कोणत्या फीचर्स मध्ये येतो, तर हा येतो डिस्ट्रीब्युटेड मध्ये. ओके, तर डिस्ट्रीब्युटेड मध्ये आहे each developer has a local copy of project history. आहे लोकल कॉपी लिहिलेला त्यांनी प्रॉपर, राईट. देन येस, ब्रांचिंग कन्सेप्ट काय असतो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर याला सध्या तुम्ही काही नाही रीड केलं तरी चालेल. तर परफॉर्मन्स, येस, इट डिझाइन फास्ट फॉर कमिटिंग चेंजेस, ब्रांचिंग, मर्जिंग अँड कम्पेअरिंग व्हर्जन्स. कळलं? गिट का बरं यूज करायचं हे समजलं. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे, ओपन सोर्स आहे, त्याचा आपल्याला यूज करायचा. व्हॉट इज जर मी काढलं आणि नॉर्मली गिट सर्च केलं तर तुम्हाला इथे त्याची डेफिनेशन मिळेल. तो कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलाय, कोणत्या लँग्वेजला परफॉर्म काय करतो, काय करतो नाही, अरे वर्ड सपोर्ट करतो. ठीक आहे, ठीक आहे. सो कुठल्याही लँग्वेज मध्ये लिहा, सगळे सोर्स कोड तुम्ही यामध्ये सेव्ह करू शकता, प्रॉपरली मॅनेज करू शकता. कळलं? सिंपल आहे, काही हार्ड सांगितलं मी. असा कुठलाही कन्सेप्ट असेल जो तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला सांगा. समजलं? ठीक आहे. सो बघा, इथे इनिशियली कधी आलाय, 2005 मध्ये. डेव्हलपर कुणी बनवलंय ते दिले आहे. ओपन सोर्स लायसन्स आहे त्याला. ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये रन करू शकता, विंडोज असो किंवा. ओरिजिनल ऑथर कोण आहे याचा? हा कोण मुलगा आहे, हा कोण माणूस आहे, कोण आहे, ओळखता का याला? नाही ओळखत कोणीच? वाव, फादर ऑफ लिनक्स. ओके, एकाला माहिती आहे, बाकीच्यांना नाही माहिती. लिनस टॉर्वर्ड नाही माहिती तुम्हाला? ही इज द पर्सन, मोस्ट टॅलेंटेड पर्सन. पुऱ्या IT इंडस्ट्रीचा नक्षाच बदलून टाकला लिनक्स घेऊन येऊन. नाही तर सगळे विंडोज वर काम करत झाले असते. फास्ट ऑपरेटिंग सिस्टम यांना मिळालाच नसता. याने लिनक्स क्रिएट केल्यानंतर इंडस्ट्रीज मध्ये खूप छान असं काय म्हणतात ग्रोथ. काही स्पीड मध्ये नसतं. ठीक आहे, काय म्हणता याला? Finnish software engineer who is the creator and the lead developer of the Linux kernel. Okay, so leave it. आपण आहोत गिट मध्ये. तर आता बघा, गिट वर काम करण्यासाठी आपल्याला करायचं काय, तर सर्वात आधी गिटला तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये यूज करावं लागणार आहे. फॉर विंडोज सिम्पली विंडोज वर जायचं. आता सध्या 2.48 व्हर्जन चालू आहे. सो exe फाईल घ्यायची, ते स्टँडअलोन इन्स्टॉलर घ्यायचं 64 बीट. तुमच्या लॅपटॉप मध्ये लिनक्स मध्ये करायचं असेल तर काही जास्त करायची गरज नाही. yum install git or apt install git, एवढं इझी. exe फाईल आल्यानंतर ती फाईल निदान कशी दिसेल तुम्हाला दाखवतो. या पद्धतीने exe फाईल दिसते इथे.
तर ही फाईल तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या लॅपटॉपमध्ये दोन गोष्टी इन्स्टॉल होणार, त्या म्हणजे गिट GUI आणि गिट बॅश. ठीक आहे. गिट जर मी टाईप करतो तर तुमच्या लॅपटॉपमध्ये काय काय दिसेल तुम्हाला? CMD, गिट बॅश आहे काय, तर हा आहे SSH टर्मिनल, SSH एजंट, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रिमोट मशीनचा ऍक्सेस घेऊ शकता. रिमोट मशीन म्हणजे AWS इन्स्टन्स रे पोरांनो. काय तुम्ही इन्स्टन्स आहे. कुठली पण रिमोट मशीन, इन्स्टन्स असो किंवा कुठल्याही क्लाउडवरची मशीन असो, इव्हन कुठल्याचा दुसऱ्याचा लॅपटॉप असो, SSH घेऊ शकतो आपण. ठीक आहे. सो गिट बॅश, देन CMD. तर गिट ऍक्च्युली काय करतोय, आपल्याला जर सोर्स कोड मॅनेज करायचा आहे तर गिटचा CLI व्हर्जन यूज करायचा आहे. ओके. तर गिट हा कमांड लाईन टूल आहे, ज्याने तुम्हाला तुमच्या सोर्स कोडवर कम्प्लीट मॅनेजमेंट करायची. तर कसं यूज करायचं, काय करायचं, हे डाउनलोड झाल्यानंतरच तुम्हाला समजेल. ठीक आहे. हे मी धीरे धीरे सांगणार तुम्हाला. आता इथे तो टर्मिनल जर यूज करायचा असेल तर आपण कुठेही राईट क्लिक करू शकतो. गिट बॅश हिअर केल्याबरोबर तुम्हाला एक टर्मिनल ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या लिनक्स रिलेटेड कमांड्स लर्न करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. आता मी कोणत्या लोकेशनला आहे, मी माझ्या डेस्कटॉपवर आहे. मला चेंज करायचं असेल तर मी इथे ls कमांड रन करू शकतो. कोणत्याही डेस्कटॉप मधल्या एखाद्या कोणत्याही फोल्डरमध्ये जाऊ शकतो, cd कमांड. तर लिनक्सच्या कमांड्स तुम्ही इथे लर्न करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. काही कमांड्स पूर्णच होतात असं नाहीये. सो गिट CLI आहे, तर आपल्याला चेक करावं लागतं इथे गिट अवेलेबल आहे. कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. तर गिटच्या काही कमांड्स लाईन्स आहेत, त्या आपल्याला लर्न करावं लागणार. कसं करायचं धीरे धीरे आपण बघणार आहोत. तर येस, गिट काय आहे ते समजलं. डाउनलोड कसं करायचं एवढं आलं लक्षात. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम काय आहे एवढं लक्षात आलं. सो डाउनलोड होऊन जाईल तुमचं. थोडं समोरचं सांगू. हो सर. काय नाही, इथे क्लिक करायचं, एक छोटासा आयकॉन येईल, त्याला बटन दाबायची, बस. फिनिश फिनिश फिनिश. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो ना, सेम ऍप्लिकेशनच नाही ते. आणि लिनक्स मध्ये कसं करणार, लिनक्स मध्ये कसं करणार, yum install git, apt install git. हे चार्जर कनेक्ट झालेला आहे. एवढं आलं लक्षात. ठीक आहे. सो गिट, आता आपण एक सिंपल याचं वर्किंग बघू. गिट वर्क फ्लो. आज फक्त तुम्ही थेरॉटिकली बघा, उद्या मी पूर्ण प्रॅक्टिकल सांगतो. ठीक आहे. म्हणजेच तुमचे आज जर एखादा डाऊट जरी आला तुम्हाला, तर उद्या प्रॅक्टिकली बघताना तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. वर्कफ्लो सांगू. सी गिट आर्किटेक्चर म्हणा किंवा वर्कफ्लो म्हणा. इमेजवर जातोय मी आणि इमेजवर तुम्हाला दिसेल या पद्धतीचं काही इमेज. ओके. सध्या याला आपण कन्सिडर करू, हे थोडं ठीक आहे. ओके. विजिबल आहे. आता ऍक्च्युली गिट कशा पद्धतीने काम करतो
ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे काय दिसतंय, थोडस रीड करा. लोकल आणि रिमोट. सर्वात आधी काय दिसतंय, लोकल आणि रिमोट. आपण डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टमची डायग्राम बघितली. आपण डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोलची डायग्राम बघितली. तर इथे काय दिलेलं आहे, हा सेंट्रलाइज आहे. हा कोणता असेल, कुठेही असू शकतो, रिमोटला पण असू शकतो. तर दिस इज नथिंग बट अ रिमोट सर्व्हर. ओके. आणि हा जो एवढा पोर्शन आहे तुमचा लोकल पोर्शन. ओके. तर इथे आता कसं काम करणार, इथे काय काम होतं, आणि इथून इकडे बघा पुश लिहिलेला आहे, पुश आणि पुल. तर सेम तुम्हाला ह्या गोष्टी आता इथे बघायच्या या डायग्राम मध्ये. तर एवढा जो वर्ज आहे तो तुमचा एक सिंपलचा लॅपटॉप आहे, आणि हा आहे रिमोट रेपोजिटरी. म्हणजेच रेपोजिटरी म्हणजे काय, लिनक्स मध्ये तुम्ही शिकलात. जिथे काहीतरी आपण मॅनेज करतो. ठीक आहे, पॅकेजेस ठेवतो किंवा सोर्स कोड ठेवतो. काय दिसतंय इथे मग लोकल मध्ये, वर्किंग डायरेक्टरी, स्टेजिंग एरिया अँड लोकल रेपो. तर हा एवढा जो कन्सेप्ट आहे, हा एवढा तुमच्या लोकल लॅपटॉप मधला आहे. सिंपल माझा हा लॅपटॉप कन्सिडर करा. वर्किंग डायरेक्टरी म्हणजेच काय, तर एक डायरेक्टरी आहे, क्रिएट करतोय, त्यामध्ये काम करतोय. फाईल क्रिएट केली आणि ती फाईल काम करतोय, म्हणजेच तो वर्किंग एरिया. एवढं सिंपल. नंतर मग स्टेजिंग. तर व्हॉट इज दिस स्टेजिंग. तर स्टेजिंग म्हणजे ऍक्च्युली काय असते की तुमचं काम संपलंय आणि तुम्हाला काम संपल्यानंतर काय करतो आपण, मल्टिपल फाईल्स आहे आपल्याकडे. एक फाईल संपली, काम संपलं, आधी डेस्कवर साईडला ठेवतो. तुमच्याच डेस्कवर तुम्ही साईडला ठेवता ती फाईल आणि दुसऱ्या फाईलवर काम करायला सुरुवात करता. बरोबर ना. टेम्पररी पर्पज साठी तुम्ही तुमच्याच डेस्कवर ठेवता असं कन्सिडर करा. पण मेन जागा त्याची तिथे आहे का, एखाद्या अलमारीमध्ये. तर अलमारी इज नथिंग बट युअर रेपोजिटरी. कळलं. राईट. सो जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत तुम्ही वर्किंग मध्ये आहात. काम झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यार हा ठीक आहे, ह्या फाईलवर मला अजून काही काम करायचं असू शकतो, काहीतरी चेंजेस करायचं असू शकतो, म्हणून तुम्ही काय करता, थोड्या वेळासाठी ती साईडला ठेवता. की होऊ शकते मला काहीतरी चेंजेस करायची गरज पडेल, होऊ शकते ना. त्यासाठी त्या स्टेजिंग, त्या प्रोसेस स्टेपला म्हटलं जाईल स्टेजिंग एरिया. ओके. त्याला काय म्हटलं जाईल, स्टेजिंग एरिया. थोड्या वेळासाठी टेम्पररी पर्पज साठी तुम्ही साईडला ठेवताय. तुम्हाला असं वाटतं की त्यामध्ये काहीतरी चेंजेस करू शकता, तुम्ही व्हॅलिडेट करू शकता, चेक करू शकता एकदा प्रॉपरली एखाद्या अलमारीमध्ये ठेवायच्या आधी. सिंपल भाषेत सांगतोय, काही कठीण होते का, काही कठीण वाटत आहे लर्न करायला, नाही ना. ठीक आहे. तर स्टेजिंग एरिया म्हणजेच काय करतो आपण, तर आपण त्याला अलमारीत टाकायच्या आधीच काय करतोय, थोड्या वेळासाठी साईडला करतोय, जेणेकरून जर काही चेंजेस करायचे असेल तर आपण करू शकतो. जर नाही करायचे डायरेक्ट घ्यायची आणि टाकून द्यायची. नाही करायचे असेल तर ठीक आहे, आपण विचार केला, स्टेजिंग मध्ये टाकलेली आहे. जर आपल्याला त्यामध्ये चेंजेस नाही करायचे, आपण काय करणार, त्या स्टेजिंग मधून त्याला कुठे टाकणार, आपल्या लोकल रेपोजिटरी मध्ये. ठीक आहे. काम झालं, काम झाल्यानंतर तुम्ही काय करणार, स्टेजिंग एरिया मध्ये टाकणार. स्टेजिंग एरिया टेम्पररी एरिया आहे. त्यानंतर तुम्ही काय करता, त्या एरियामध्ये तर तिथे काही तुम्हाला चेंजेस करायचे नाहीये त्या फाईलला, तर तुम्ही काय करणार, त्याला तुमच्या लॅपटॉप मध्ये लोकल रेपोजिटरी मध्ये सेव्ह करणार. पण जेव्हा जेव्हा तुम्ही सेव्ह करणार तेव्हा तेव्हा त्याला एक युनिक आयडी क्रिएट होणार. ओके. काय म्हणते मी करताय ऑनलाईन मध्ये, Yes, sir. ओके. Yes, sir. अजून कोणी लॉबी मध्ये तर नाहीये ना. ओके.
सो हा जो एवढा एरिया आहे तुमच्या लॅपटॉप मध्ये, आता ती फाईल परमनंटली सेव्ह झाली. स्टेजिंग म्हणजे टेम्पररी सेव्ह, आणि लोकल रिपोजिटरी मध्येच काय करतोय आपण, परमनंट सेव्ह करतो विथ युनिक आयडी, जेणेकरून जर तुम्हाला 10 दिवसानंतर जरी गरज पडली तरी तुम्ही त्या आयडीने त्याला चेक करू शकता. क्लिअर? ओके. देन आता हे ना तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये काम झालं. त्याच्यानंतर ना तुम्ही काय करणार, तुमची ती फाईल सेंट्रलाइज कुठल्या तरी सर्व्हरवर टाकू शकता, जेणेकरून तुमच्याकडे तर आहेत, पण तुमची अशी कंडिशन आहे की याच्याकडे पण असली पाहिजे, तुमच्या कलिग्सकडे पण असली पाहिजे, अमेरिकेत कोणी बसलाय त्यांच्याकडे पण जायला पाहिजे, राईट ना? ते पॉसिबल कसं होईल? जोपर्यंत ती क्लाउड मध्ये जाणार नाही तोपर्यंत पॉसिबल होणार का? नाही. तर दॅट इज नथिंग बट व्हॉट, युअर रिमोट रिपोजिटरी, ज्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तो डेटा पुश करावा लागेल. कळलं? एवढं कळलं? पण तो अमेरिकेतला व्यक्ती काय करेल, त्याच्या लॅपटॉप मध्ये त्याला घ्यायची आहे, तर त्याच्या लॅपटॉप मध्ये त्याला घेण्यासाठी तो काय करेल, गिट पुल करेल. त्याने काय होईल, जे फाईल आपण सेव्ह केली आहे ती फाईल आता अमेरिकेतल्या तुमच्या कलिगच्या लॅपटॉप मध्ये घेतली. करेक्ट? राईट. येस. आणि त्याला काम करायचं असेल तर तो काम करणं सुरुवात करेल. सिंपल. फ्लो समजला काय होत आहे? सिंपल एक फाईल घेतली, फाईलवर काम करतोय, म्हणजेच काय होत आहे, वर्किंग एरिया मध्ये आहोत आपण. ओके. देन त्यानंतर ना त्याला टेम्पररी पर्पज साठी सेव्ह केलेला आहे, तो म्हणजेच कुठे, स्टेजिंग एरियामध्ये. होपिंग की काही चेंजेस होऊ शकतात, करू शकतो आपण, पण नाही आहे तर कन्फर्म करतोय त्याला तुमच्याच लॅपटॉप मध्ये लोकल रिपोजिटरी मध्ये परमनंटली सेव्ह होणार. देन तुम्ही त्याला काय करताय, ग्लोबली एक्सेस करण्यासाठी रिमोट रिपोजिटरी मध्ये टाकणार. रिमोट रिपोजिटरी मधून तुमचा कलिग अमेरिकेत जरी असेल किंवा कुठेही असेल, तो तुमच्या स्वतःच्या लॅपटॉप मध्ये त्याला पुल करणार आणि त्यावर काम करायला सुरुवात करणार. त्याच्याकडे पण सेम प्रोसेस चालणार. मग परत तो गिट ऍड करणार, ऍड करून स्टेजिंग मध्ये टाकणार, कमिट करून त्याला युनिक आयडी देणार, लोकल रिपोजिटरी मध्ये टाकणार, आणि परत तो तुमच्या रिमोट रिपोजिटरी मध्ये फाईलला पुश करणार. कळलं? वर्कफ्लो समजला? तर ह्याच स्टेजेस आपल्याला कंटिन्यू फॉलो करायचे असतात गिट मध्ये. इथे तुमच्याच लॅपटॉप मध्ये आधी क्रिएट होणार आणि हीच आयडी समोर फॉरवर्ड होणार. इथे जे तुम्ही काम केलेलं आहे ते ऍज इट इज कॉपी होणार कुठे, इकडे रिमोट मध्ये. तुम्हाला सगळं काम तुमच्या लॅपटॉप मध्येच करायचं. युनिक आयडी वगैरे सगळे तुमच्या लॅपटॉप मध्येच होणार जेव्हा तुम्ही परमनंटली सेव्ह करणार. त्यासाठी कमांड यूज करायची आहे गिट कमिट. जे इथे लिहिलेलं गिट ऍड ने तुम्ही स्टेजिंग एरियामध्ये टाकणार, गिट कमिट ने लोकल रिपोजिटरी, गिट पुश म्हणजेच रिमोट, गिट पुल म्हणजेच तुमच्या लॅपटॉपला परत तुम्ही घेणार. ठीक आहे. पुल केल्यानंतर यामध्ये आणखी काही कमांड्स आहेत ज्या इथे दाखवल्या नाही आहे त्यांनी, पण त्या पण आपण बघणार. तर वर्कफ्लो मध्ये काही इश्यू? सिंपल आहे. समजलं की नाही? समजलं ना? काय नाही, आपल्या लॅपटॉप मध्येच तर काम करायचं. आपल्याला फाईल काढणे, सेव्ह करणे, संपला विषय. S3 तुम्हाला माहिती आहे. आता हा रिमोट रिपोजिटरी आपण काय यूज करणार, सेव्ह कुठे करणार? S3 करणार का? नाही. S3 त्याच्यासाठी बनलेलंच नाही. S3 काय, ऑब्जेक्ट स्टोरेज. ऑब्जेक्ट स्टोरेज आहे ना, सोर्स कोड मॅनेज करतो का आपण तिथे? नाही करत. मग त्याच्यासाठी आता आपल्याला रिमोट रिपोजिटरीज मध्ये यूज करायचं आहे गिटहब, गिटलॅब, बिटबकेट. गिटहब, गिटलॅब और बिटबकेट. तुम्हाला गिटहब, गिटलॅब दोन्ही पण दाखवतो.
तर तुम्हाला तुमचे अकाउंट्स क्रिएट करावे लागणार कशामध्ये, गिटहब गिटलॅब मध्ये. आणि या पद्धतीने तुमचा एखादा कोड रेपॉझिटरी तुम्हाला इथे क्रिएट करायची आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे फोल्डर्स क्रिएट करू शकता, एखादी फाईल क्रिएट करू शकता. ठीक आहे, कळलं? जसं इथे माझ्याकडे ही फाईल आहे, माझ्याकडे डेमो 1 2 3 आहे, जिथे मी एक फाईल टाकलेली आहे, भरपूर साऱ्या फाईल्स आहेत, दिसते इथे. तर ह्या फाईल्स कशा माझ्या लॅपटॉप मध्ये मी काम केलं आणि लॅपटॉप मधून कुठे टाकलाय, इथे. तर इथून तुम्ही सुद्धा ह्या रेपॉझिटरीवर काम करू शकता, या फाईलवर काम करू शकता. अकाउंट यूज नाही, तुम्ही तुमचं स्वतःच अकाउंट यूज करता. सपोज मला तुमच्या डेटाचा ऍक्सेस घ्यायचा आहे, हा डेटा इथे, हा तर ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार. कसं करायचं उद्या प्रॅक्टिकली आपण पूर्ण गिट बघू. ठीक आहे, बट बेसिक थेरटिकल कन्सेप्ट समजला. थेरटिकल मध्ये इथे एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. सिंपल 2 दिवसात आपला गिट संपून जाईल, तुम्हाला माहित पण नाही पडणार, एवढं इझी. इझी आहे ना, खूप इझी आहे. काय वाटलं का असं काही कठीण सांगितलं मी, काही क्रिटिकल सांगितलं जे समजलं नाही ऑनलाईन मध्ये? समजलं सर. असा काही कन्सेप्ट जो तुम्हाला क्रिटिकल वाटला, माझ्या बोलण्यामध्ये काही वर्ड्स मिस झाले, मी हाय लँग्वेज यूज केली तुम्हाला समजवण्यासाठी, एकदम बेसिक सांगितलं, सो इझिली अंडरस्टँड झालं असेल असं कन्सिडर करू. यस यस. ऑनलाईन मध्ये ऑलमोस्ट 17 पीपल आहे, 2 तर मिस आहेत, 15 पीपल्स आहेत. ठीक आहे, तो ऑलमोस्ट सगळ्यांनाच कळलं असं मी कन्सिडर करू का? जे बोलू शकत नाही त्यांनी हँड रेज करा. येस सर, समजलंय आम्हाला. यस सर, समजलं. ओके, उद्धव, वैष्णवी, शुभम पाटील, आले का मेसेजेस? ओके, ठीक आहे. बघा, असं बोलावं लागतं, जो कोणी बोलत नाही तो हँड रेज करून आपल्याला आन्सर देऊ शकतो. कूल. ठीक आहे, सो काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, आय होप तुम्हाला वर्कफ्लो पूर्ण समजलेला आहे. आणि काय करायचं, तुम्ही घरी जायचं आणि याची डॉक्युमेंटेशन रीड करायची. विकिपीडिया यूज करायचं असेल, विकिपीडिया वर्कफ्लो हे पूर्ण तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण यावरच तुम्ही आजपासून तुमचं जोपर्यंत तुम्ही IT मध्ये काम करणार तोपर्यंत ह्याच गोष्टीवर काम करणार. जोपर्यंत पण तुम्ही जॉबवर असणार तोपर्यंत तुम्हाला हेच करायचं आहे, बाकी काय. ओके, सो हे वर्कफ्लो काय एकदम इझी आहे, कुणाला पण येतं. सर हे गिटहब, गिट आणि गिटलॅब हे गिटचे हे वर्जन्स आहेत का? गिटचे वर्जन नाही आहे, गिट तर आपण इन्स्टॉल करून टाकलं आपल्या लॅपटॉप. नाही नाही, पण हे गिटहब ते कम्प्लीट वेगवेगळे आहेत सगळे. गिटहब मी कशासाठी रेफर केलं, या डायग्राम कडे कन्सिडर करा, या डायग्रामला चेक करा. लोकल मध्ये काम करण्यासाठी मी काय यूज केलं, गिट. गिट आहे CLI मोड. CLI मोडने तुम्ही तुमच्या सोर्स कोडला मॅनेज करताय. ठीक आहे, काम करताय त्या सोर्स कोडवर, कमांड्स यूज करणार आपण. बट जेव्हा तुमचा रिमोट गिटहब गिटलॅबचा कन्सेप्ट येतो तर ते रेपोजिटरीज आहेत, ते स्टोरेज कन्सिडर करा. सिंपल काय आहे ते, स्टोरेज. S3 सारखं. ओके, स्टोरेज आहे, कन्सिडर करा G ड्राईव्ह. 5 GB चं तुम्हाला लोकली ते मिळतं. तुम्ही तिथे काय करता, सेव्ह तुमचा सोर्स कोड. आणि ते पण का बरं, कारण तो तुमच्याचकडे नको, तुमच्या फ्रेंड्सला पण मिळायला पाहिजे, त्यांनी पण काम करायला पाहिजे. त्यासाठी आपण G ड्राईव्ह सारखंच गिट हब गिटलॅब यूज करतोय.
बट तिथे फीचर्स खूप छान आहेत. त्यामध्ये आपण व्हर्जन कंट्रोल करू शकतो, मल्टिपल रेपॉझिटरीज क्रिएट करू शकतो, प्रॉपरली त्याला ट्रॅक करू शकतो. ओके, सो गिट आणि गिटहब मधला थोडा डिफरन्स लक्षात ठेवा. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आणखी काही पॉइंट्स मिळतील. ओके, जसं जी ड्राईव्ह कसं आहे, कुठेतरी कोणीतरी डेटा सेव्ह करतो आणि तो रिमोट लोकेशनवर सेव्ह असतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये पण असणार फोटो आणि तिकडे पण सेव्ह असणार. तुमच्या लॅपटॉप मधून, सॉरी, तुमच्या फोन मधून जर ती फोटो डिलीट झाली तर तुम्ही रिकव्हर करू शकता जी ड्राईव्ह मधून. सेम कन्सिडर करा इथे सुद्धा गिटहब गिटलॅब मध्ये, की तुमचा डेटा जर तुम्ही डिलीट झाला तुमच्या लॅपटॉप मधून तर तुम्ही त्याला कुठून घेऊ शकता, गिटहब गिटलॅब मधून, कारण ते स्टोरेज आहे. टास्क पण कमी करण्यासाठी GitHubचा यूज केला जातो. रिपिटेटिव्ह टास्क, यस, कारण जर तुम्ही कोड लिहिताय तो कोड तुम्ही चांगला बॅकअप करून ठेवताय तिथे. परत परत तुम्हाला सेम कोड लिहायची गरज पडणार का? नाही. ओके, आणखी या दोघांचा गिटहबचा आणखी यूज केला जातो. त्यासाठी तुम्हाला धीरे समोर एक्सप्लोरेशन करत जावं लागतं. एक साथ तुम्ही करतो म्हटलं तर डोक्याच्या वरतून जाईल. आता जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा उद्यासाठी, कारण उद्या आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल करणार आहोत. सो फॉर टुडे आय थिंक वी कवर्ड इनफ, राईट? कुणाला काही इश्यू असेल तर सांगा. असा कुठला टॉपिक आहे तो समजला नाहीये. वर्कफ्लो बघितलं, काय काय बघितलं थोडं रिकॉल करून घ्या. SDLC लिहिला ना रे? ओके, हा ठीक आहे, नो वरीज. अच्छा, चा फुल फॉर्म काय होतं ते नव्हतं लक्षात. ओके, SDLC. ठीक आहे, डेव्हऑप्स रिलेटेड बेसिक्स तुम्हाला आल्या सगळ्या? कशाला काम करणार हे समजलं? DevOps म्हणजे टेस्टिंगचं अपडेटेड व्हर्जन, लाईक आपण जसं टेस्टिंग नाही म्हटलं मी, टेस्टिंग नाही म्हटलं. तुम्ही आले तेव्हा हाच टॉपिक चालू होता, हा बेसिक, तरी पण मिस केला. डेव्हऑप्स हे एक मेथड आहे ऑटोमेशन. डेफिनेशन मध्ये पण मी सेम लिहिलेलं आहे, इम्प्लिमेंटिंग ऑटोमेशन ऑन ईच अँड एव्हरी स्टेप्स ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. दिस इज नॉट रिलेटेड टू टेस्टिंग ओनली, दिस इज रिलेटेड टू एव्हरीथिंग. डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड ऑपरेशन. तर तुम्हाला टेस्टिंग कशी होते ह्याचं पण थोडंसं नॉलेज असणं आवश्यक आहे. सो मी देणार आहे, ठीक आहे, सो डोंट वरी. सो काय करणार, कसं करणार, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आपण डिस्कस केला आहे. वॉटरफॉल काय असते, एजाईल काय असते, आणि देन तुम्हाला बेनिफिट्स काय मिळणार आहे डेव्हऑप्स मध्ये. ओके, आपण काय करतोय तर एक नवीन टूल यूज करणं सुरू केलं आहे. तो कोणता? SCM, सोर्स कोड मॅनेजमेंट. तर कशासाठी यूज केलं जाते? तुमच्या सोर्स कोडला प्रॉपरली ट्रॅक करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी. गिट यूज करतोय ऍज अ डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. दोन असतात, सेंट्रलाइज आणि डिस्ट्रीब्युटेड. सो दोघांमधला ही डिफरन्स आपण बघितलेला आहे. इथे काय असतं सेंट्रलाइज मध्ये, सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर आहे. मे बी मिस्टेक करतो मी स्पेलिंग्स मध्ये, पण थोडं कन्सिडर करत चला, ठीक आहे. इंटरनेट इज नेसेसरी, कंटिन्युअस कनेक्शन रिक्वायर्ड, युजिंग इंटरनेट, रिव्ह्यू नॉट पॉसिबल. छोटे छोटे पॉइंट्स लिहिले मी, हे मी कधीतरी क्रिएट करून ठेवलेलं होतं, ते तुम्हाला सांगतो. गिट, गिटहब, गिटलॅब यांना आपण यूज करतोय. गिट फॉर लोकल आणि गिटहब फॉर रिमोट. वर्कफ्लो बघितलं आपण, हा. सो दॅट इज वाय इट इज नथिंग बट अ डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. गिट काय करतोय तर टू मॅनेज सोर्स कोड इन अ डिस्ट्रीब्युटेड वे, to create local repository, we can to create version. Okay, so इथे तुम्ही काही बेनिफिट्स लिहिलेले आहेत. ऑल सेंट्रलाइज रिपोजिटरीज,
सांगितलं मी तुम्हाला स्टोरेज कन्सिडर करा ज्यामध्ये तुम्ही स्टोअर करता, पण त्याला काय म्हटलं जातं प्रॉपर वे सेंट्रलाइज रेपोजिटरीज. ओके. आर्किटेक्चर आपण बघितलं. वर्किंग एरिया इथून ऍड करायचं कुठे तर स्टेजिंग एरियामध्ये, देन कमिट करायचं कुठे लोकल रेपोजिटरी मध्ये. लोकल रेपोजिटरी मधून तुम्ही काय करणार तर सेंट्रलाइज रेपोजिटरी मध्ये पुश करणार. जे आपण बोलतोय त्यास आपल्याला कमांड्स यूज करायच्या आहेत. ओके. सो कमांड्स बघण्यासाठी इथे मी एक चीट शीट ऍड करून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चीट शीट आय कॅन शेअर विथ यू. सिंपल आहे, यामध्ये डिफिनेशन्स पण दिलेले आहेत आणि ह्याच आपल्याला उद्या बघायच्या आहेत. ओके. GitHub ऑफिशियल चीट शीट आहे. Any other doubts? So let me stop the recording now.